स्वतः 2 मुलांच्या आई असलेल्या भाजप नेत्या नवनीत राणा सध्या एका वेगळ्या सल्ल्यामुळे चर्चेत आहेत. एका मौलानाने 19 मुले जन्माला घालू असे म्हटल्यावर नवनीत राणा यांनी सिंधूंना चक्क 4 मुलं जन्माला घालण्याचा सल्ला दिलाय. पण प्रश्न असा पडतो की मुलं जन्माला घातल्यानंतर त्यांची जबाबदारी सरकार घेणार आहे का? एकीकडे सरकारी शाळा बंद होत आहेत, मग ह्या मुलांच्या शिक्षणाचे काय? शिकून सावरून ही तरुणांना रोजगार मिळत नाही आणि जर हक्काचा रोजगार मागितला तर पदरी फक्त लाठीचार्ज पडतो. मग अशा परिस्थितीत सामान्य माणसाने 4 मुलांना कसे सांभाळायचे? एकीकडे मोदीजींचा आणि योगीजींचा संसार नसल्याने ते देशासाठी कसे समर्पित आहेत याचे कौतुक करायचे आणि दुसरीकडे सामान्यांना मात्र 4 मुलांच्या जाळ्यात अडकून ठेवायचे. हे सामान्य जनतेला फक्त राजकीय सभेची गर्दी आणि कायमचे कार्यकर्ते बनवून ठेवण्याचे कारस्थान तरी नाही ना? आजच्या काळात एका मुलाचे संगोपन करणे पालकांसाठी अवघड आहे आणि भाजपने त्या जनतेला असे सल्ले देतात, हे योग्य आहे का? तुम्हाला ह्याबद्दल काय वाटते? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.